अगं शालू ते अण्णाचा फोन वाजायलाय, फोन घे त्यानं चार्जिंग लावलाय बघ तिथं. आण मी घेतो आण. हॅलो हॅलो अण्णा. हा अण्णा नाही, मी अण्णाचा भाव बोलतोय आप्पा. ते चार्जिंगला फोन लावून गेलाय. हो मी फायनान्समधनं बोलतोय आप्पा. नमस्ते. नमस्ते नमस्ते, बोला. ते गाडीचा हप्ता राहिलाय, 2-3 हप्ते राहिले, 3 हप्ते राहिलेत. कसली गाडी? मोटरसायकल हो. कसली मोटरसायकल? अहो अण्णानं मोटरसायकल घेतली आमच्या फायनान्समधून. ए बाबा, अरे आमच्या भावाभावात भांडणं लावू नको. मी लय कारे भाव, लय मार्का भाव आहे मी. मला विचारल्याशिवाय ती काय करत नाही, कपडे सुद्धा घालत नाही मला विचारल्याशिवाय. अहो पहिला 1 हप्ता सुद्धा भरलाय त्याने आप्पा. बर, हप्ता भरलाय तर त्यालाच फोन लावा. मला कशाला फोन लावलाय मग? अहो त्याच्याच फोनवर फोन केलाय, तुम्ही फोन उचललाय. मग ते उडकाचा कुठं आहे तर मला माहित नाही ते. असं कसं असते मग? तुम्ही फोन उचलला, मी कुठं एक काम करतो, हा ते गाडी उचलतो आम्ही घरनं तुमच्या. कुठं आहे गाडी? गाडी जाऊ द्या, एक काम करा. हॅलो हा आप्पा, तुमच्या भावकीतनं फोन आला होता. बर गाडी कुठं आहे काय आहे ते आम्हाला सगळं लोकेशन लगी कळतंय. बर भावकीतनं आहे, आमचं कॉन्टॅक्ट आहे तेवढं. हा आणि भावकी लगेच सपोर्ट करणार आम्हाला. काय भावकीन काय सांगितलं तुम्हाला? ती तुम्हाला आम्ही काय सांगू? भावकीचं ऐकून आम्हाला असं घोडं लावत फिरता का तुम्ही? फायनान्सवाला बरं झालाय तुम्ही. अहो तुमची पद्धत नाही आप्पा ही बोलायची, घोडा लावायचं आणि हे आणि ते. आणि मग भावकीचं ऐकून मला काय बोलायला? अजिबात बोलायचं नाही. काय असेल ते त्या अण्णानं तू बघून घ्यायचा. मग तुझ्या गाडीच पाहिजे ना, तर गाडीचा खुळखुळा झालाय बघ. गाडी तटल्या, मोडल्या, पडल्या तिथं. डमडम घेऊन ये. ती काय किक मारून जायसारखी गाडी नाही सध्या. मला एक सांगा, हा तुमचा अण्णा दारू पितो का हो? अहो मी लय कारी भाव आहे. मला विचारल्याशिवाय ती कपडे घालत नाही. दारू प्यायचा विषय नाही, पाणी सुद्धा पित नाही. ए अरे कुठला तू कारे भाव आहे? तुला माहित आहे का गाडी कशी पडली आणि काय पडली? अरे गाडी आहे तीच माहित नाही का? घराच्या पुढे बाजूला पडले, ती कुणाच्या बघा न्यायचा, मला नको सांगू. अरे बाबा, ती फायनान्सवर गाडी आहे, आम्हीच दिली आणि तुझा रात्री भाव गाडीवरून पडलाय आणि त्या गाडीचा चुरा झालाय असा आम्हाला तुमच्या भावकीतनं एक जणानं फोन केला होता. भावकीला भुरटी दिसते राव. मला माहित नाही घरातलं. तुला भावकीला कसं काय माहित झालं? गाडी पडल्या, मोडल्या, पण गाडी थटली बिटली असेल हो. दारू पिऊन कशाला पडतोय ते? तुम्ही मला तर शंका यायला लागले, लय कारी भाव आहे आणि हे आणि ते. कशाला मोठं बोलायला लागलाय? गाडी दारू पिऊन रात्री पडले आणि गाडीचा खुळखुळा झालाय म्हणून फोन आला होता आम्हाला आता. अरे बाबा, मी असतानाच कारी भाव आहे, त्याला खापलतोच. कशाचं खापलतोय? दारू पेल्याला माहित नाही, गाडी घेतलेली माहित नाही, मी कारी भाव आहे. अरे दारू नाही बाबा पेते. आमच्या भावाभावात भांडणं लावून घरात स्कूट करू नका रे, भावकीचं ऐकून. भावकीतनं सांगते तीच बरोबर आहे. आम्हाला ती गाडी काय झालं, गाडी घ्यायला आला त्या टायमाला फोन आला होता भावकीतनं तुमच्या. बर, म्हणत होती की बाबानू त्याला गाडी देऊ नका, ती दारूड आहे. अरे भावकी, मला नाव सांगलं त्याला धावतो. मी एवढा कार्य त्याला पण धावतो कसं असतंय ते. परत नंतर मी त्या भावकीवाल्याला फोन करून सांगितलं, तुम्ही आमचा बिझनेस बंद करायचं प्लॅन आहे काय तुमचा? तर ती तुमच्या भावकीतलं काय म्हटलं, तुम्ही साहेब काय बोलताय? अरे बाबा म्हणलं, हे ना तारखेच्या आधी हप्ता दिलाय. म्हणला भावकीतला, म्हणला तुमच्या पहिला हप्ता आलाय, आताच इथून पुढे हप्ता वसूल करून दाखवा. अरे बाबा, पण ती भावकी तुमची जी सांगत होती तीच खरं झालंय. अरे भावकी उन्हाची वाटेकरी असते, त्यांच्या नादाला लागू नका. पण मला सांगा, तुम्ही आता जे बोलताय का ना, तुम्ही मला फोन ऐकून घ्या. आता जी मला फोन केलाय ना तुम्ही, ही जर गाडी घ्यायच्या वेळेला माझा भाव आला तिथे, त्यावेळेला मला फोन करून विचारायचं काम तुमचं होतं का नव्हतं? फायनान्सवाले काय म्हणून विचारायचं होतं? हे भाव माझा दारू पितोय का नाही, याला गाडी देऊ का नाही, ह्याची लायकी आहे का नाही, विचारा पाहिजे ना. जर समजा तुम्हाला सेकंड नंबर दिला नव्हता का त्या? अहो येताना ती काय दारू पिऊन आला नव्हता, राजासारखा आला होता आणि संघ दोघं तिघ जण मित्र पण चांगलं होतं. त्यांना विचारलं आम्ही, त्यांना पण फोन केलं, त्याने नंबर पण दिलाय तुमच्या भावानं मित्रांचं, ती सुद्धा फोन उचलत नाही ती. बरं त्यांना आम्ही विचारलं होतं, बाबांनो हे हप्ता व्यवस्थित भरेल का? तर त्याने होय म्हणून सांगितलं होतं. पण ती भावकी जी तुमची म्हणते तीच खरं आहे. अरे भावकी काय लावलं रे? भावकी पेटवला त्या भावकीला. डोकं खाऊ नको माझं. माझा काय संबंध आहे पेटवाय? भावकी तुमची, तुमचं ते बघून घ्या जावं तिकडे. त्या मित्रांना जायला. अरे मित्र सगळे काय म्हणते त्याला,
काय असतंय ते एकाला एक सामील असते ती कडू सगळी त्यांची दारू तुम्ही म्हणता म्हणजे दारू पिते करून टाका कडू दारू पिणार सगळी सारखी जण काय मला सांगा मला काय विचारू नका तुम्ही मला काय बोलू नका सांगतो बघा तुम्हाला. आणि असं ना कसला कार्य कुरकुरीत भाव आहे आणि हे न मला विचारल्याशिवाय कपडे घालत नाही आणि हे करत नाही कशाला एवढं लागलाय मोठं बोलाय अहो. दारू पितो ही सुद्धा माहित नाही आणि लागला नको बरं का सांगतो तुला आता नाही ती काय पण असू द्या भावकी म्हणते तीच खरं आहे. नाही त्याला घरी येऊ दे त्याला घरात नाही आकडून काढण्याचं नावचा अप्पाच नाही ती बघा पण तुम्ही काय पण म्हणा बरं का हा आयला तुमची भावकी एकच नंबर आहे. हा आमच्यासारखी देव माणसं आहे तिथे हा. आमच्यासाठी बरं का हा देव माणसं भावकी तुमची एकच नंबर आहे. अरे या भावकीच्या नादासाठी वडिलानं 40 एकर जमिनीतली 35 एकर इकल्या त्याचा नाद पुरा केला आणि त्याच खानदारीतला ही आप्पा बी आहे राहिलेली 5 एकर बी इकेन पण भावकीचा नादच पुरा करेन. ते नाद पुरा करा नाहीतर काय करायचं ते करा पण तुम्ही काय पण म्हणा हा भावकी तुमची एकच नंबर आहे. काय बघ ते अण्णा कुठं आहे मला काय माहित नाही गाडी तिथं पडल्या गेटच्या बाहेर येऊन डमडम घेऊन भरून जा खुळखुळा घेऊन तिकडं मग पण पुन्हा फोन करू नको ह्याच्या नंबरवर पण मला पण हा? पण आमचं पैसे आहेत ते त्यांच्याकडं तो असं घेऊन जा काय म्हणजे केलं जे पहिलं 2-3 हप्ते भरले का नाही ते पैसे तेवढं आणून दे आणि गाडी घेऊन जा. ही कुठली पद्धत तुमची आमच्या- गाडी न्यायची हा वापरायची हा एक हप्ता भरलाय हा. 3 हप्ते थकीत आहेत हा. आणि वरनं गाडी घेऊन ती मोडलेली तोडलेली फुटलेली गाडी घेऊन जायचं आणि एक हप्ता भरलाय 3,000 रुपया हा. आणि ती पण महागारी मागायला लागलाय हा. ही पद्धत आहे वे बर हा 3,000 रुपया हा मग 3,000 रुपया मग गाडी किती लाखाची गाडी आहे. अरे शेतकऱ्याला 3,000 म्हणजे लय झालं. अहो शेतकरी असू दे घेऊ हा. शेतकऱ्याचा आम्ही समजून घेतो की बर शेतकऱ्याचा काय विषय आहे इथं शेतकऱ्याला 3,000 म्हणजे लय झालं तुझी लाखाची गाडी म्हणतो ना भांगरला एकदा 3,000 येतील घेऊन जा तिकडे मला राहू दे हप्ता बी देऊ नको आणि काय करू नको ठेवू पण नाही ती भावकी म्हणत होती तीच खरं आहे. अजून भावकीला आग लावता तिकडे पण सांगतो पुन्हा तसं काय बोलतोय ठेव पण ठीक आहे तू फोन ठेव. बघतो माझ्या हिशोबानं हा ठेव पण मी काय म्हणतोय हा काय पण म्हणा तुम्ही हा तुमची भावकी खरंच देव माणसं आहे ती बरं का. अरे ह्या भावकीनं काय डोकं काढलंय मला कळणं भावके लावले तो कसली भावकी असते रे ती कसं पण असू द्या ठेवा तुम्ही फोन कसं वसुली करायची बघतो आमचं जा आम्ही कर जा हम्म हा जा ठेवा